पाहू शकाल आमच्या मान्यवरांच्या समितीला सत्कार केला जातो. आमच्या यांच्यामध्ये सत्कार केला गेला. आपण पाहू शकाल शपथ खडारे सर अगदी अचूक निर्णय दिले गेले. 4 दिवस कोणत्याही खेळाडू टीमवर अन्याय झाला नाही अशा आमच्या अगदी अनुभवी त्यांचा शपथ खडारे सर यांना पाहतो. तर आमच्या आता सत्कार मूर्ती आहेत. आपण पाहू शकाल देवसेवा ग्रुपचे मालक ओनर आपण पाहू शकाल देवीदासजी सोनवणे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. त्यांनी विनंती करतो आमचे पांडुरंग वारा साहेब यांच्या त्यांनी स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. आणि आपण पाहू शकाल इथे मायेची शाल आणि श्रीफळ आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र आपण पाहू शकाल सन्मानित केले जाते. थँक्यू सर सो मच. आपण आपला अगदी वेळेचा वेळ आमच्यासाठी दिला आणि स्पर्धेला आर्थिक मदत केली त्याबद्दल आम्ही आपला आभारी आहे. आपले कार्यवाडी संघाकडून आपलं खूप खूप कौतुक. धन्यवाद. थँक्यू सो मच देवदास सोनवणे साहेब. आपण आपण मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला. तर आम्ही त्यांच्या पूर्ण ऑफिशियल टीमचे देखील तिघांनी विनंती करतो की आपण त्याच बॉक्समध्ये जाऊन द्यायचा आपल्यापैकी सत्कार केला जाईल. प्रमाणे श्री बालाजी आगन साहेब यांच्या हस्ते केला जाईल सत्कार. आमच्या त्रिमूर्ती पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सत्कार केला जातो. आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांचं आगमन आणि त्यांचा सत्कार केला गेला. तर यापुढील पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे अंकुश कुराडे सर. प्लीज कम टू द टॉस बॉक्स. अंकुश कुराडे सर. तर आपण पाहू शकतो त्यांनी अचूक निर्णय दिला. आजच्या दिवसात प्रत्येक स्पर्धा चांगली कव्हर केली. तर आमचे पंच आदर्श टेरेस असोसिएशन अंबरनाथ तालुक्याचे पंच पाहतो आपण मान्य श्री अंकुश कुराडे सर यांना देखील इथे सन्मानित केले जाते. अगदी मायाची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल. रघुनाथजी कांबळे मान्य श्री आदरणीय रघुनाथजी कांबळे साहेब यांच्या हस्ते अंकुश कुराडे यांचा सत्कार केला जाईल. पाहू शकाल स्पर्धेचे सन्मान चिन्ह मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे ज्याने अगदी 4 दिवस प्रत्येक बॉल प्रत्येक क्षण कव्हर केला. आमची ऑफिशियल टीम ब्रदर्स स्पोर्ट वाहिनीचे विकी पारदी आणि बाला भस्मा यांचा देखील सत्कार केला जाईल. सर्व दोघांपैकी एक तर पांडुरंग वारा यांच्या हस्ते आपण सत्कार करूया. आमच्या मान्य श्री आदरणीय बाला भस्मा ऑफिशियल टीमचे ओनर पाकिट द्या काय द्या तुझा रेकॉर्ड लिहून ठेव. बाला भस्मा यांना देखील सन्मानित केलं जातं. आमचे कॅमेरामॅन देवसर याबद्दल हा क्षण पद्धत असताना प्रत्येक अचूक खरं बघितला गेलं. प्रत्येक बॉलचं अपडेट दिलं गेलं. अशी आमची ऑफिशियल टीम युट्यूब कमिटी पाहू शकाल. त्यांना देखील ते सन्मानित केलं जाते. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ श्रीफळ आणि मायेची शाल देऊन ते सन्मानित केलं जातं. तर त्यादरम्यान आमचे ग्राउंडचे मालक खऱ्या अर्थाने ज्याने स्पर्धा इथे घडवून दिली ते पांडुरंग वारा या साहेबांचं देखील इथे मनपूर्वक सरसे स्वागत आहे. त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तुम्ही विनंती करतो आमच्या देवदासजी सोनवणे साहेब मानश्री आदरणीय देवदासजी सोनवणे साहेब यांच्या हातचे मात्र इथे त्यांचा सत्कार केला जाईल. या स्पर्धेच्या मायेची शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ श्रीफळ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने आज या ग्राउंडची शोभा वाढवली, ज्यांनी ह्या ग्राउंड स्पर्धेची शोभा वाढवली ते आमचे पांडुरंग वारा या साहेबांचा देखील केला जातो सत्कार.
तर पुढचे सत्कार मूर्ती असतील ज्याने आजचा आणि कालचा दिवस अचूकपणे कव्हर केला कॉमेडी करत असताना मनोज एवढे सर अगदी आमच्या अंबरनाथ तालुक्याचा बुलंद आवाज. तर पुढचे सत्कार मूर्ती आहेत मनोज एवढे सर. प्लीज कम टू द टॉस बॉक्स. त्यांचा देखील इथे घरावर्तन केला जातो सत्कार. आपण पाहू शकत सन्मान चिन्ह, माळेचे शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. बालू आगामी या साधनांच्या असताना तर त्यांना देखील इथे सन्मानित केले जाते. आपण पाहू शकाल ज्याने आपला घरचा अगदी इथे कोरडा केला आजच्या दिवसात ते आमच्या आदरणीय पारिवारिक सदस्य मनोज एवढे सर यांचा देखील इथे सत्कार केला जातो. तर त्याच दरम्यान आमच्या पुढचे सत्कार मूर्ती आहेत. तर आम्ही सर्वात प्रथम ज्याने कमिटीचा 3 दिवस अगदी मेहनत घेतली ज्याने जेवण पुरवलं त्यांचा सत्कार केला जाईल. सागर रेगोडा, माधव वारे, रघुनाथ कांबळे आणि अर्जुन वारे. चला या आपला देखील सत्कार केला जाईल. त्याने अगदी आमचे जेवढे पण व्हॉलंटियर होते त्यांच्या ज्याने अगदी ज्याने सर्व व्हॉलंटियरची काळजी घेतली त्यांचा देखील आपण सत्कार करूया. तर आमचे पांडुरंग वारा साहेबांच्या असे त्यांचा आपण सत्कार करूया. इथे मात्र सत्कार केला जातो. अनेक सत्कार असतील या ठिकाणी सातत्याने 2 दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेला आपल्याला लाभला गेला. विजयजी ढोके, मेंढरून कारव, तर बुलंद आवाज ग्रामीण विभागातील एक नामवंत समालोचक त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आपण करूया ग्रामस्थ मंडळ चषकावत नेल्या सत्कार. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेचे एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्या ठिकाणी दिले जाईल. विजयजी ढोके यांचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो. अनेक सत्कार मध्ये असतील कोणी सत्कार होती राहिल्या असतील किंवा कोणाच्या गावातील ग्रामस्थ मंडळ मोठी वडीलधारी व्यक्तिमत्व आले असतील तर कोणी राहिलं असेल तर आपण यायचं त्या ठिकाणी. श्री यशवंतजी यायचं आपण आपला सत्कार सोहळा या ठिकाणी पार केला जाईल. आणि यापुढील सत्कार मध्ये असतील मान्य श्री मोहनजी वारे आणि विष्णू वारा यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी सागर यांच्या शुभ हस्ते आपण करून घेऊया कारण आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. विष्णू वारा आणि मोहन वारे यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल. वेळ घेता आपण या ठिकाणी बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ टुर्नामेंट,
बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट आपण या ठिकाणी घेऊया. तर वेळ न घेता आपण या ठिकाणी लगेचच घोषित करूया. टीम आहे त्या ठिकाणी साहिल विशाल 11 मुरादापाडा संघाचा एक चांगला खेळाडू. सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चौकार षटकार अडवले गेले. चांगल्या कॅचेस गॅदर केल्या. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट माननीय श्री काळरामजी फिरकड यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डरला शूज आणि एक चमचमीत ट्रॉफी. तर सनील यायचं या प्लेअर ऑफ टुर्नामेंट फिल्डर लगेच यायचं. कॉंग्रॅच्युलेशन अनिल. आणि बॉलर लगेच आपण घेऊया ज्याने भल्या भल्या गोलंदाजांना मात्र नाकीने बांधलं होतं. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या फलंदाजांच्या नांग्या टेचल्या गेल्या. भले गोलंदाज फलंदाज त्याच्या पुढे ढोपक टेकवले गेले. गोलंदाजी करत असताना 7 विकेट. कमी वेळातच आपलं नाव मात्र डोक्यावर घेऊन उंचावत होता. टीम आहे वांगी विभागातील एक नामवंत संघ कासगाववाडी ब संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने 6 चेंडू मागे एक धाव सुद्धा डिपेंड केली होती. तो गोलंदाज ठरलाय या ठिकाणी सतीश. याच्या नावावर 7 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सतीश यायचं लगेचच आपला अवॉर्ड. 9 विकेट आहेत आणि फलंदाजी करताना काहीशे रन सुद्धा आहेत. क्षमा असावी विकेट त्याचे नावदार आहेत. माननीय श्री अनंतजी वारा यांच्या शुभ हस्ते आपण सतीशला हा पुरस्कार देऊन या ठिकाणी लगेचच माननीय श्री अनंतजी वारा कॉंग्रॅच्युलेशन सतीश. वारावाडी टीमच्या माध्यमातून आपण देऊया त्या ठिकाणी पूर्ण संघ या सतीशला आपण पुरस्कृत करूया त्या ठिकाणी. टाळ्या वगैरे. कॉंग्रॅच्युलेशन सतीश. आणि तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण देऊया. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. तब्बल विचार केला तर सांभारी लबाळी पूर्ण संघ आपण यायचं. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक फक्त सांभारी या. राकेश यायचं आपण. तर सोनानी साहेब आपले 2 साथी आपल्याला यायचं लगेचच आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज आणि एक ट्रॉफी त्या ठिकाणी मात्र दिले जाईल. सांभारी संघाचा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाईल. नक्कीच मोराचा संघ पूर्ण संघ यायचा. विशाल 11 पूर्ण संघ यायचा. मोराचा संघाचा. तर पुढील आपण या ठिकाणी सत्कार घेऊया. लगेचच समारंभ आपला चालू आहे. तर बेस्ट
बॅट्समन अतिपटीचा सामना होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा, सिरीजच्या मागे जवळजवळ 4 फलंदाज लागले होते. तब्बल विचार केला तर फक्त 19-20चा फरक आहे आणि सिरीजचा तर फक्त कमचा फरक आहे. या मी नावे घोषित करतो 4. आपण गेस करायचा बेस बॅट्समन मोहपाडा संघाचा राहुल, त्यानंतर मोहपाडा संघाचा वेगी, त्यानंतर सांबार संघाचा राकेश आणि कासगाव संघाचा पांड्या सुद्धा होता या सिरीज मध्ये. तब्बल विचार केला तर मी नावे घोषित करत नाहीये, परंतु धावा सांगतोय, प्लस विकेट पण असतील. पांड्याच्या धावा तुम्हाला कोणाला सांगता येणार नाहीत. तर आपण या ठिकाणी बेस बॅट्समन ज्याने तब्बल फलंदाजी करत असताना 61 धावा आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट आपल्या नावावर घेतल्या. इक्वल आपण करूया त्या ठिकाणी. हे पॉइंट्स मिळून टोटल पॉइंट होतात त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर 76 पॉइंट. आणि संघ आहे त्या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर सांबारी संघाचा एक हार्ड हिटर तारणहार राकेश यायचं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि राकेश आपण कुठेही जायचं नाहीये, आपण थांबायचं या ठिकाणी, कारण थोड्याच वेळात तुला धक्का बसणार आहे. अभिनंदन राकेश. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी कासगाववाडी ब पूर्ण संघ यायचा. दिलीप पांड्या सर्व संघ आपण या. सगळ्या मेहनत करेन मग क्या मोरता. सर्व संघ या, लाजू नका. या वर्षीचा विचार केला तर फुल इन्फॉर्म मध्ये असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कासगाववाडी ब हा संघ आपण पाहू शकाल. मान्य श्री पांडुरंगजी बारा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. कासगाववाडी ब संघाचा गणपती बाप्पा. तर त्या ठिकाणी आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक नंतर देऊया. आणि जी 4 नावं घेतलेली त्यापैकी एक खेळाडू या सिरीजचा मानकरी आहे आणि फक्त 1 पॉइंटचा फरक आहे त्यामध्ये. ज्याने फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी, चांगल्या बॉलरला पाणी पाजलं गेलं, 62 धावा आणि 5 विकेट, म्हणजेच राकेशच्या 61 धावा होत्या आणि 5 विकेट. फक्त 1 पॉइंट पासून मात्र राकेशला या सिरीज पासून मुकाबला लागला. संघ आहे या ठिकाणी टोटल धावा होतात राकेशच्या होते 76 आणि त्याचे पॉइंट होतात 77. 1 पॉइंटमुळे मात्र राकेशला सिरीज पासून मुकाबला लागत आहे. संघ आहे या ठिकाणी कासगाववाडी ब संघाचा एकही खेळाडू नाही आहे. संघ आपण पाहू शकाल या ठिकाणी बदलापूर मोहपाडा संघाचा एक हार्ड हिटर 5 विकेट 62 धावा राहुल हिरवे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. 1 धावेपासून मात्र उंचावर लागले या ठिकाणी राकेशला आणि 62 धावा आणि 5 विकेट मात्र या ठिकाणी राहुल हिरवेच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतील. राकेशला आज थोडीशी मात्र झोप लागणार नाही, कारण 1 धावेपासून कुठेतरी वंचित राहावं लागलं मॅन ऑफ द सिरीजच्या पासून आणि तिथून मात्र हा सामना इथून मात्र जिंकला. चॅम्पियन संघ आहे आणि सिरीज आपल्या नावावर करून घेतली. अजून एक जर मॅच खेळायला भेटली असती राकेशला तर नक्कीच राकेशचं स्वप्न पूर्ण झालं असतं आणि कुलरचा मानकरी या ठिकाणी ठरला आहे राहुल हिरवे. तर वेळ न घेता चला पूर्ण मोहपाडा संघ यायचा. बदलापूर मोहपाडा संघ बघा 77 धावा मात्र झाल्या गेल्या राहुलच्या. 76 पॉइंट झाले गेले त्या ठिकाणी मात्र राकेशचे. आणि आपण पाहिले गेले तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक
सर्व मान्यवर ग्राउंड मालक आणि ग्रामस्थ मंडळ वारजवाडा आणि गोविंदसेवा मेंबर सोनवणे साहेब यांचा पूर्ण ग्रुप यांच्या शुभ हस्ते आपण पूर्ण मोहपाडा संघाला या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची पारितोषिक या ठिकाणी देऊया. तर या साहेब तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या शेवटचे हे पारितोषिक आपण देऊया. मोहपाडा संघ पूर्ण संघ या हलवे झाले. थोडे प्लेयर खाली आपण खाली बसा. पाहुण्यांना जागा द्या त्या ठिकाणी. ग्राउंडच्या मला पांढऱ्यांची 12 आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल तब्बल विचार केला तर मोहपाडा संघाचा